नमस्कार मंडळी. हिंदू धर्मात अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम महिना हा अत्यंत पवित्र आणि फलदायी मानला जातो. हा महिना दर 3 वर्षांनी एकदा येतो आणि या काळात केलेल्या नामस्मरणाचे, दानाचे आणि व्रताचे फळ अनंतपटीने मिळते. पण या पवित्र महिन्यात नक्की काय करावे, कोणते नियम पाळावेत, चला अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. हा महिना श्रीहरी विष्णूंचा महिना आहे. त्यामुळे दररोज सकाळी किंवा संध्याकाळी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. शक्य असल्यास विष्णू सहस्त्रनामाचे पठण करा. अधिक मासात दीपदानाला खूप जास्त महत्त्व आहे. घराच्या देवघरात, तुळशीजवळ किंवा एखाद्या मंदिरात दररोज गाईच्या तुपाचा दिवा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते. या महिन्यात श्रीमद भगवत पुराण, भगवद्गीता किंवा अधिक मास महात्म्य या ग्रंथाचे वाचन किंवा श्रवण करा. अधिक मासात अनशश किंवा अनारशांचे दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. एका तांब्याच्या पात्रात 33 अनारसे ठेवून ते ब्राह्मणाला किंवा गरजूला दान करावेत. शिवाय अन्न, वस्त्र आणि पाण्याचे दान हेही अत्यंत शुभ मानले जाते. या महिन्यात तामसिक भोजन जसे की कांदा, लसूण, मांसाहार पूर्णपणे टाळावेत. शक्य असल्यास एकभुक्त म्हणजेच दिवसातून एकदा जेवण करावे किंवा सात्विक उपवास करावा. या महिन्यामध्ये पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचे मोठे पुण्य मिळते. ते शक्य नसेल तर अंघोळीच्या पाण्यात थोडे गंगाजल टाकावे. तसेच दिवसातून काही वेळ मौन पाळल्याने मनाला शांती मिळते. मंडळी, जितके काय करावे याला महत्त्व आहे, तितकेच काय करू नये हेही माहिती असणे गरजेचे आहे. अधिक मासात कोणतेही मंगल कार्य जसे की लग्न, मुंज, गृहप्रवेश किंवा नवीन वस्तूंची खरेदी केली जात नाही. हा काळ भौतिक सुखांचा नसून तो केवळ ईश्वर भक्तीचा आहे. तर भाविकांनो, असा हा पुण्यवान महिना अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम महिना आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्याची एक उत्तम संधी आहे. तुमच्या वेळेनुसार आणि क्षमतेनुसार नामस्मरण आणि दानधर्म नक्की करा आणि भगवान पुरुषोत्तमांचे आशीर्वाद मिळवा. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आराधना ऑफिशियल चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. हरिओम.